नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. भक्तिरसाच्या संगीत मैफिलीला भाविकांचा उदंड प्रतिसाद. दिव्यांगांकरता आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात मांडली बाजू आणि कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प असल्यानं ठाणेकरांना दिलासा. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात भक्तिरसानं न्हाऊन निघालेल्या वातावरणात मंगळवारी चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांनी दाद दिली. अंबेमातेला समर्पित भावस्पर्शी गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळण केली. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांबरोबरच खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनीही सपत्नीक देवीचं दर्शन घेतलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य चैत्र नवरात्र उत्सवात सहस्रचंडी, हवनात्मक, नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रादेशिक वाहिन्यांवर गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजानं चैत्र नवरात्रोत्सवाला अक्षरशः 4 चांद लावले. पूर्वांग इव्हेंट प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये गायक ओमकार कानेटकर, जुई चव्हाण, गीत बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बालकलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणानं रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसानं झाली. कानडा राजा पंढरीचा हे गाणं ओमकार कानेटकर यांना सादर करताच वातावरण भक्तिमय झालं. ठाण्यासह राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांची तपासणी करताना अनुदान रोखण्यात येऊ नये. ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थ्यांना निवारागृहासाठी दिव्यांग कल्याण विभागानं कार्यवाही करावी इत्यादी मागण्या आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केल्या. दिव्यांगांचं सक्षमीकरण आणि पुनर्वसनासंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा करताना आमदार केळकर यांनी विविध मागण्या मांडल्या. राज्य शासनानं दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, परंतु त्या संस्थांपर्यंत पोहोचत नसल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. सध्या संस्थांची तपासणी सुरू असून ती किचकट न होता सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या या संस्थांकडे सहकार्याच्या भूमिकेतून पाहण्यात यावं. तपासणी करत असताना त्यांचं अनुदान सुरूच ठेवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. शासनानं दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली असली तरी या विभागाला स्वतंत्र प्रभारी अधिकारी देण्यात आलेला नाही. या अधिकाऱ्याची नियुक्ती कधी करणार असं विचारताना केळकर यांनी सोयीच्या कारभारासाठी जिल्हानिहाय कार्यालय कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी प्रलंबित विषय मार्गी लावले अशी माहिती दिली. MPSC परीक्षा झालेल्या असून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र अधिकारी देण्यात येईल असं मंत्री सावे यांनी सांगितलं. दिव्यांगांसाठी जागृती पालक संस्था गेली 25 वर्ष काम करते. त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी 18 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी निवारागृह उभारण्यासाठी संस्था जागेच्या शोधात आहे. दिव्यांग कल्याण विभागानं याकरता सहकार्य करताना अशा संस्थांसाठी विशेष योजना राबवण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प 6,000 कोटींच्या पुढे झेपावला असला तरी तिजोरीची स्थिती बिकट असल्याचं समोर आलंय. त्यामुळे क्लस्टर विकास, टर्शरी प्लांट आणि नाल्याचं पाणी शुद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्डच्या गोंडस नावाखाली प्रशासन आता थेट बाजारातून कोट्यावधींचं कर्ज उचलण्याच्या तयारीत आहे. आधीचे 33 कोटीचं कर्ज आणि 2,100 कोटींची देणी डोक्यावर असताना नव्या कर्ज रोखीमुळे ठाणे महापालिका कर्जबाजारीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही करवाढ दरवाढ नसलेला हा अर्थसंकल्प ठाणेकरांना दिलासा देण्यात दिलाय. अर्थसंकल्पामध्ये पर्यावरणाभिमुख विकास कामांची यादी आहे. जुनेच प्रकल्प पुन्हा नव्यानं सादर करण्यात आले असून त्यांच्या पूर्णत्वासाठी निधी उभारण्याची कसब या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यासाठी महसुली उत्पन्न वाढवणं आणि खर्चाचं नियोजन यावर भर देण्यात आला आहे. शाश्वत पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, STP आणि क्लस्टर डेव्हलपमेंट इत्यादी प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिकेनं म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्ड उभारण्याचं नियोजित केलं आहे. हे कर्ज राखे अनुक्रमे पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी वापरले जाणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. वास्तविक आशियातील सर्वात मोठी क्लस्टर योजना ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
खाजगी विकासकांचाही यामध्ये समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र नियोजनासाठी लागणारा निधी उभारण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. क्लस्टर, अमृत 2.0, STP सारख्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीचा 50% हिस्सा अर्थात सुमारे 277 कोटीहून अधिक निधी उभा करण्यासाठी पालिका बॉन्ड्स आणि कर्जाचा आधार घेते. 2026-27 पर्यंत आणखीन 62 कोटींचं कर्ज अपेक्षित धरल्यानं पालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची चिन्ह आहेत. ठाण्यातील किशिनमहल सहकारी गृहनिर्माण संस्थेला महसूल विभागानं नाहक बजावलेल्या चुकीच्या नोटीशी प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कडक पवित्रा घेतला. या प्रकरणात ठाण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश देत त्यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिलेत. तसंच संबंधित वादग्रस्त नोटीस त्वरित मागे घेण्याचे स्पष्ट आदेशही त्यांनी प्रशासनाला दिलेत. विधानसभेत गाजला प्रश्न. किशिनमहल सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासात महसूल आणि मुद्रांक विभागाकडून तांत्रिक अडचणी उभ्या करून नाहक अडथळे निर्माण केले जात असल्याचा विषय स्थानिक आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला होता. महसूल विभागाच्या अशा धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्विकासाच्या स्वप्नांना खीळ बसत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच शासनाला स्वयं पुनर्विकासाच्या विषयावर गांभीर्यानं आणि सकारात्मक विचार करणं भाग पाडले. मंत्रालयात विशेष बैठक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं महसूल मंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीत किशिनमहल सोसायटीला देण्यात आलेली नोटीस ही नियमबाह्य आणि चुकीची असल्याचं समोर आलंय. महसूल मंत्र्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. तज्ज्ञांचं मार्गदर्शन ठरलं मोलाचं. यामध्ये या कायदेशीर लढाईत विकासक मार्गदर्शक विद्याधर वैशंपायन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कायदेशीर बाबींची अचूक मांडणी आणि तांत्रिक पुरावे सादर करून त्यांनी प्रशासकीय चुका चव्हाट्यावर आणल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सोसायटीला हा मोठा विजय मिळवता आलाय. या निर्णयामुळे ठाण्यातील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय अरेरावीला चाप बसल्याची भावना व्यक्त होतीये. ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मासुंद तलावाकाठचं रामगणेश गडकरी रंगायतन, पोखरण रोडवरचं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा 2 नाट्यगृहांबरोबरच आता घोडबंदर रोडवर 3रं नवं नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तब्बल 2000 प्रेक्षक क्षमतेचं हे भव्य नाट्यगृह असणार असून त्यासाठी 135 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या नाट्यगृहामुळे घोडबंदर रोडवरील रसिकांसाठी घराजवळ हक्काचं नाट्यगृह उपलब्ध होईल. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना पहिलं रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह दिलं. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार पोखरण रोड इथे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आलं. मात्र ही दोन्ही नाट्यगृह घोडबंदर रोडपासून लांब असल्यानं आनंदनगर, कासारवडोली, वाघबीळ, ओवळा, भाईंदरपाडा आणि कावेसर भागातील रसिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं घोडबंदर रोडवर नवं आणि भव्य नाट्यगृह उभारण्याचा संकल्प सोडलाय. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाची घोषणा केली आहे. घोडबंदर मार्गावर वाघबीळ येथील सुविधा भूखंडावर या नाट्यगृहाची उभारणी होणार असून सुमारे 7300 चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभं राहील. त्याची आसन क्षमता तब्बल 2000 इतकी असेल. सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज होणाऱ्या या नाट्यगृहात 2 मल्टीपर्पज सभागृहही असतील. या नव्या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा लवकरच होणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचा 2026-27चा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यातील विजय हायस्कूल येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यंदा जिल्हा परिषदेसमोर आर्थिक नियोजनाचं मोठं आव्हान उभं ठाकलं असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा संकल्प करण्यात आलाय. ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होते. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा,
जलसुरक्षा, शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या 5 प्रमुख तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील शाळातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसंच गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण योजना मिशन भरारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान उत्पन्नाची संसाधनं कमी झाल्यानं तसंच ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष खात्यात रक्कम येण्याचं प्रमाण कमी झालंय. तेव्हा उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेची गेस्ट हाऊस, मैदानं तसंच शासकीय इमारतीतील तळमजल्यावरील जागा इत्यादी स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रणजित यादव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावर्षी काय वेगळं आणखी काही करण्यात आलं? यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतोय. मागच्या वर्षी आपण तरतूद केली होती 10 कोटीची जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. यावेळी आपण जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असते, जे गुणवत्ता आहे याच्यावर भर देतोय. याचबरोबर शिक्षणासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जसं मी सांगितलं की मिशन भरारी अंतर्गत आपण एक शहापूर पॅटर्न जो आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याने करून दाखवलं तो आपण जिल्ह्यामध्ये पूर्ण राबवतोय. यामध्ये स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील, नवोदय एक्झाम असतील, यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतोय. डिजिटल शाळेचं कसेलीमध्ये सुरुवात झाली होती पहिल्या डिजिटल शाळा अंतर्गत आपण डीपीसी मधून देखील इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, VR सेट्स असतील यांची तरतूद केलेली आहे. आपण यातून देखील जिल्हा परिषद सेट्स मधून देखील काही इक्विपमेंट्स आपण घेतोय. आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून देण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रायव्हेट शाळांमध्ये असतं तसं त्याच प्रमाणात आपल्या मुलांना देखील उत्कृष्ट सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी खास शेतीचं असा शेतीचं प्रोत्साहन करण्यासाठी केंद्राने दिलेलं आहे आणि किती वाढणार? केंद्राची योजना तर आपण राबवतच आहोत. जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचा कृषी विभाग असेल किंवा स्टेटचा कृषी विभाग असेल, विविध शासनाच्या योजना असतील त्या राबवतच आहोत. पण आम्ही यातून ज्या पारंपरिक पद्धतीने जे जसं मी स्पेसेस सांगितले, जिनी भात असेल, ते यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय की याचं संवर्धन व्हावं. त्याचबरोबर SRT जे सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे याच्या अंतर्गत देखील आपण ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.